नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे वरदायिनी ठरणार आहे। अशा प्रकारचं पशुसंवर्धन विभागाने देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। 1 मे रोजी सुरू होणारी योजना आता ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील अजून जरी चालू झालेली नसली तरी या संदर्भातल्या ज्या काही अपडेट आहेत या वेळोवेळी येत आहेत आणि त्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। अशीच एक अपडेट दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाने काढलेले आहे आणि त्यांच्या या महत्त्वाच्या शासकीय GR नुसार आता ही जी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आहे याच्यासाठी त्यांनी 99,29,000 रुपयांच्या निधीची मागणी केलेली होती, परंतु 87,29,000 रुपयांच्या निधीला हे आता शासनाने मान्यता दिलेली आहे। आता ही जी मान्यता दिलेली आहे हा निधी कशासाठी वापरला जाणार आहे, तर ही जी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आहे याच्या प्रसार आणि प्रसिद्धीसाठी हे पैसे मंजूर केलेले आहेत। तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, दूरचित्रवाणी असेल, आकाशवाणी असेल, त्यानंतर विविध रेडिओ मिरची सारखे विविध कार्यक्रम असतील, त्यानंतर तुमच्या ST बसेस असतील किंवा इतर यूट्यूब चॅनल असतील, अशा वेगवेगळ्या प्रसार आणि प्रसिद्धी करण्यासाठी या ठिकाणी या निधीला मंजुरी दिलेली आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनाचा हा जो GR आहे त्याचा फक्त प्रसार आणि प्रसिद्धीसाठी रक्कम मंजूर केलेली आहे, एवढ्यात या योजनेचा उद्देश आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं होतं की याचे अर्ज चालू झाले का, तर बघा, आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 पर्यंत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा कोणतेही फॉर्म हे आता भरणे चालू नाही। त्याच्यामुळे याच्याविषयी अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।